आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सामान्यांच्या व्यथेला आवाज देणाऱ्या लेखणीला नवी जबाबदारी। श्री हनुमंत शिंदे यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी निवड। गेल्या 2 दशकांपासून सर्वसामान्यांच्या व्यथा, दुष्काळग्रस्त जतच्या पूर्व भागातील प्रश्न आणि वंचितांच्या समस्यांना आपल्या धारदार लेखणीने वाचा फोडणारे पत्रकार श्री हनुमंत शिंदे यांची व्हॉइस मीडियाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी निवड झाली आहे। दैनिक केसरीच्या माध्यमातून त्यांनी जतच्या पूर्व भागातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विकासाच्या प्रश्नांना सातत्याने प्रसिद्धी देत प्रशासनाला जाब विचारला। अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर करणे ही त्यांच्या कार्याची ओळख बनली आहे। कर्जगी येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातही त्यांनी लोकधारा न्यूजच्या माध्यमातून पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी ठाम भूमिका घेतली होती। या कार्याची दखल घेत जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद भोकरे यांनी त्यांचा गौरव केला होता। हनुमंत शिंदे यांच्या नव्या जबाबदारीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांना आणखी बुलंद व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन होत असून लेखणी हीच ताकद आणि सामान्यांचा न्याय हाच ध्यास या भूमिकेतून त्यांचे कार्य यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहावे अशी समाजाची अपेक्षा आहे। सत्तेला प्रश्न विचारणारी लेखणी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी भूमिका आणि वंचितांच्या बाजूने लढण्याची सामाजिक बांधिलकी हीच हनुमंत शिंदे यांच्या पत्रकारितेची खरी ओळख आहे। त्यामुळे त्यांच्या नव्या जबाबदारीकडे केवळ पद म्हणून नव्हे तर समाजाच्या अपेक्षांचे मोठे दायित्व म्हणून पाहिले जात आहे। सामान्यांच्या अश्रूंना शब्द देणारी लेखणी थांबता कामा नये, कारण ज्या दिवशी प्रश्न विचारणारी लेखणी थांबते त्या दिवशी अन्यायाला बळ मिळते। हनुमंत शिंदे यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत असून यापुढेही त्यांनी त्याच निर्भीडपणे आणि सामाजिक बांधिलकीने जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सदर कार्यक्रमाप्रसंगी सोन्याळ येथील प्रसिद्ध उद्योगपती श्री सिद्धराया उमराणी सावकार, माडगड येथील सामाजिक कार्यकर्ते अप्पू माळी, महादेव माळी तसेच सांगली येथील ॲडव्होकेट सिद्धू महाडिक हे उपस्थित होते। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।